वृषभ राशीची ही सवय तुमच्यात आहे का? शेवटपर्यंत ऐका. कारण याच गोष्टी तुमच्या यशाचं गुपित दडले. वृषभ राशीच्या यशामागे लपलेली एक सवय जी प्रत्येकाने शिकावी. वृषभ राशीच्या यशामागे लपलेली ही एक सवय बाहेरून पाहताना अगदी साधी वाटते. पण या सवयीमुळे वृषभ राशीची लोकं अनेक वेळा इतरांपेक्षा उशिरा का होईना, पण स्वतःसाठी मजबूत आणि टिकणारं यश निर्माण करतात. वृषभ राशीच्या व्यक्ती एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतल्यानंतर लगेच सगळ्यांना सांगत बसत नाहीत. ते आधी शांतपणे परिस्थिती समजून घेतात, आपल्या मनात योजना तयार करतात आणि मग त्या दिशेने सातत्याने काम करत राहतात. त्यांच्याकडे एक खास गुण असतो, तो म्हणजे सुरुवातीचा उत्साह कमी झाला तरी काम सोडून न देण्याची वृत्ती. अनेक लोकं एखादी नवीन गोष्ट सुरू करताना खूप उत्साही असतात. काही दिवस मेहनत करतात, पण अपेक्षित परिणाम दिसला नाही की त्याचा उत्साह कमी होतो. पण वृषभ राशीचा स्वभाव अनेकदा वेगळा असतो. एकदा मनाने एखादी गोष्ट स्वीकारली की त्याला वेळ लागला तरी ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी ठेवतात. हाच शांतपणे सुरू ठेवलेला प्रयत्न त्यांच्या यशाची मोठी ताकद बनतो. वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट पटकन मिळावी अशी घाई असतेच असे नाही. उलट त्यांना एखादी गोष्ट स्वतःच्या पद्धतीने व्यवस्थित उभी करायला आवडते. त्यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग सुरुवातीला कमी दिसू शकतो, पण त्या प्रगतीमध्ये स्थिरता असण्याची शक्यता जास्त असते. ते एका दिवसात मोठे यश मिळवण्यापेक्षा रोज थोडं पुढे जाण्यावर भर देतात. ही सवय इतरांनीही शिकण्यासारखी आहे. कारण आयुष्यात मोठे बदल नेहमी मोठ्या निर्णयामुळेच होतात असं नाही. अनेकदा रोज केलेल्या छोट्या आणि सातत्यपूर्ण कृती एकत्र येऊन मोठा परिणाम निर्माण करतात. वृषभ राशीच्या व्यक्तीच्या बाबतीत ही गोष्ट विशेष जाणवते. ते एखाद्या कामात सातत्य ठेवतात, अनुभवातून चुका सुधारतात आणि वेळेनुसार स्वतःची पद्धत अधिक मजबूत करत जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती अनेकदा आपल्या ध्येयापेक्षा लोकांच्या मतांना जास्त महत्त्व देत नाहीत. कोणीतरी त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला, सुरुवातीला त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही किंवा काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली तरी ते लगेच दिशा बदलतीलच असं नाही. त्यांना स्वतःच्या निर्णयावर विश्वास असेल तर ते शांतपणे पुढे जात राहतात. याचा अर्थ प्रत्येक निर्णय नेहमीच योग्य असतो असा नाही, पण निर्णय घेतल्यानंतर त्यावर काम करण्याची मानसिक ताकद त्यांच्यात दिसते. आजच्या काळात ही सवय खूप मौल्यवान आहे. कारण सतत इतरांशी तुलना केली तर स्वतःच्याच प्रवासाचा वेग आपल्याला कमी वाटू लागतो. वृषभ राशीच्या व्यक्ती मात्र आपल्या वेळेला महत्त्व देतो आणि म्हणूनच त्याची प्रगती इतरांच्या टाळ्यावर अवलंबून राहत नाही. यशामागची आणखी एक लपलेली सवय म्हणजे आराम आणि जबाबदारी यांच्यात समतोल साधण्याची. त्यांची प्रवृत्ती. त्यांना जीवनात सुखसोयी आवडतात, चांगले आयुष्य जगण्याची इच्छा असते, पण त्या सुखासाठी मेहनत करावी लागते, हेही ते समजून घेतात. म्हणूनच एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी वेळ, पैसा, मेहनत आणि संयम कुठे वापरायचा याचा विचार करण्याची त्यांची पद्धत असते. ते प्रत्येक संधीच्या मागे धावत नाहीत. काही वेळा संधी सोडून देण्याचा निर्णयही घेतात. कारण त्या आपल्या स्थिरतेची किंमत माहिती असते. हीच गोष्ट त्यांना अनावश्यक जोखीम घेण्यापासून वाचवू शकते आणि योग्य संधी मिळाल्यावर त्याचा पुरेपूर फायदा घेण्याची तयारी देऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींची ही सवय फक्त करिअरपुरती मर्यादित नसते. नातेसंबंध, आर्थिक नियोजन, स्वतःची कौशल्य वाढवणे किंवा एखादं स्वप्न पूर्ण करणे असो, ते हळूहळू पाया मजबूत करण्याकडे लक्ष देऊ शकतात. त्यांना वरून मोठे दिसण्यापेक्षा आतून मजबूत होणं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही यश बाहेरच्या लोकांना अचानक मिळाल्यासारखं वाटतं. पण त्या यशामागे अनेक दिवसांची शांत मेहनत, संयम आणि स्वतःवर केलेले काम दडलेलं असतं. लोकांना फक्त अंतिम परिणाम दिसतो, पण त्या परिणामामागची रोजची शिस्त दिसत नाही. त्यातून प्रत्येकाने शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या ध्येयासाठी रोज थोडं काम करणं. आज मोठी प्रेरणा मिळाली म्हणून खूप काम करणं आणि उद्या काहीच न करणं यापेक्षा रोज थोडं-थोडं का होईना पण पुढे जाणं अधिक प्रभावी ठरू शकतं. तुमचं ध्येय मोठं असेल तर त्यासाठी प्रत्येक दिवसाला एक छोटं पाऊल द्या. एखादं कौशल्य शिकायचं असेल तर रोज काहीतरी मिनिटं द्या. बचत करायची असेल तर छोट्या रकमेपासून सुरुवात करा. आरोग्य सुधारायचं असेल तर रोजच्या सवयीमध्ये हळूहळू बदल करा आणि एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी रोज काहीतरी प्रत्यक्ष कृती करा.
वृषभ राशीच्या स्वभावातून मिळणारा हा धडा अतिशय साधा आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा असू शकतो. कधी-कधी वृषभ राशीच्या व्यक्तींना हट्टीपणा, बदल स्वीकारायला वेळ किंवा जुन्या पद्धतीला धरून राहण्याची सवय अडचणीत आणू शकते. पण या स्थिर स्वभावाला योग्य दिशेने वापरले तर तो त्यांचा मोठा फायदा बनतो. एखाद्या गोष्टीला चिटकून राहण्याऐवजी योग्य गोष्टीला चिटकून राहणं महत्त्वाचं आहे. परिस्थिती बदलली तरी विचार बदलण्याची तयारी ठेवून आपण ध्येय सोडून न देता पुढे जाणं हीच आपल्या स्वभावाची अधिक सकारात्मक बाजू ठरू शकते. कारण सातत्य म्हणजे डोळे बंद करून एकाच मार्गावर चालत राहणं नाही, तर गरजेनुसार मार्ग सुधारत ध्येयाकडे चालत राहणे होय. म्हणूनच वृषभ राशीच्या यशामागची ही लपलेली सवय एका वाक्यात सांगायची झाली तर ती म्हणजे शांतपणे, स्वतःच्या गतीने आणि सातत्याने पुढे जाण्याची वृत्ती. त्यांना प्रत्येक पावलावर लोकांनी कौतुक करावं असं आवश्यक नसतं. त्यांना माहीत असतं की आज केलेली मेहनत कदाचित लगेच दिसणार नाही, पण तिचा परिणाम योग्य वेळी समोर येऊ शकतो. आणि म्हणूनच वृषभ राशीला समजून घेण्यासाठी त्यांच्या आजच्या परिस्थितीकडे पाहण्यापेक्षा ते कालपासून किती सातत्याने प्रयत्न करत आहेत हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरतं. तुमची रास वृषभ असेल तर तुमच्यातील या गुणांची स किंमत ओळखा आणि वृषभ रास नसेल तर ही एक सवय नक्की शिकण्यासारखी आहे. कारण मोठं यश अनेकदा एका मोठ्या संधीपेक्षा छोट्या प्रयत्नांना रोज न सोडण्यामुळे तयार होतं. वृषभ राशीच्या यशाकडे पाहताना आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अनेकदा आपल्या क्षमतेचा वापर योग्य वेळी करण्यावर भर देतात. प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्यापेक्षा कोणती संधी आपल्या भविष्यासाठी उपयोगी ठरू शकते याचा अंदाज घेण्याची त्यांची पद्धत असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी त्यांनी नकार दिला तर तो नेहमीच भीतीमुळे असतो असं नाही. काही वेळा त्या गोष्टीत आपल्यासाठी योग्य दिशा नसते. ही निवड करण्याची सवय त्यांना स्वतःची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च होण्यापासून वाचवू शकते. आयुष्यात प्रत्येक दरवाजा उघडण्याची गरज नसते. काही दरवाजे बंद ठेवून योग्य दाराची वाट पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि हा फरक समजून घेण्याची प्रवृत्ती वृषभ राशींच्या व्यक्तीमध्ये अनेकदा दिसून येते. त्यांच्या यशात त्यांच्या निरीक्षण शक्तीचाही मोठा वाटा असू शकतो. एखाद्या व्यक्तीने काय सांगितलं यापेक्षा त्या व्यक्तीच्या कृतीतून काय दिसतं याकडे ते अधिक लक्ष देऊ शकतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून अंतर ठेवायचं आणि कोणासोबत एखादं महत्त्वाचं काम करायचं याबाबत ते वेळ घेऊन निर्णय घेतात. पहिल्या भेटीतच कोणीतरी खूप जवळचा वाटला म्हणून लगेच पूर्ण विश्वास ठेवण्यापेक्षा वेळ जाऊ देणं त्यांना अधिक सुरक्षित वाटू शकतं. या स्वभावामुळे त्यांचं सामाजिक वर्तुळ कदाचित फार मोठं नसेल, पण त्यांना ते मनापासून जवळ करतात. त्यांच्या बाबतीत ते गंभीर असतात. योग्य लोकांची निवड हे देखील यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण चुकीच्या संगतीमुळे अनेकदा चांगली क्षमता असूनही दिशा बिघडू शकते. वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये स्वतःच्या मूल्याची जाणीवही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यांना एखादी गोष्ट मनापासून योग्य वाटत असेल, तर केवळ लोकं काय म्हणतील म्हणून ती सोडून देण्याची त्यांची तयारी कमी असते. अर्थात प्रत्येक वेळी स्वतःचंच बरोबर आहोत असा हट्ट करणे योग्य नाही आणि स्वतःच्या विचारांची किंमत ओळखणे आणि सतत बाहेरच्या मान्यतेची अपेक्षा न ठेवणे ही मानसिक ताकद त्यांना अनेक प्रसंगी उपयोगी पडते. इतरांकडून कौतुक मिळालं तर आनंद होतो, पण कौतुक मिळालं नाही म्हणून आपल्या प्रयत्नांची किंमत कमी होत नाही हे समजणं ही मोठी जाणीव आहे. स्वतःच्या कामाची किंमत स्वतःलाच कळली की बाहेरच्या प्रतिक्रियामुळे मनाचा तोल सहज ढळत नाही. यश मिळाल्यानंतरही स्वतःला पुन्हा नव्याने सिद्ध करण्याची गरज वृषभ राशीच्या व्यक्तींना जाणवू शकते. एकदा काहीतरी साध्य झालं म्हणून प्रवास संपला असं ते मानत नाहीत. मिळालेलं टिकवणं, त्यातच सुधारणा करणं आणि पुढची पायरी तयार करणं यामागे त्यांचा कल असतो. उदाहरणार्थ एखाद्या कामातून चांगलं उत्पन्न मिळवायला लागलं, तर केवळ खर्च वाढवण्यापेक्षा भविष्यासाठी काहीतरी बाजूला ठेवण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ शकतो. एखाद्या क्षेत्रात नाव मिळालं तर त्यांचं नावावर कायम अवलंबून न राहता आपली गुणवत्ता टिकवण्याची गरज त्यांना जाणवू शकते. म्हणजेच यशाचा आनंद घेत असताना त्यामागची जबाबदारीही स्वीकारण्याची वृत्ती त्यांच्या प्रगतीला आधार देऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी आर्थिक बाबतीतही एक गोष्ट विचारसरणी दिसू शकते. त्यांना फक्त पैसा कमवण्यापेक्षा पैशातून सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करण्याची इच्छा अधिक असू शकते. म्हणूनच एखादी मोठी खरेदी करण्यापूर्वी तिचा उपयोग किती आहे, भविष्यात त्याचा फायदा होईल का आणि त्यासाठी किती योग्य खर्च आहे याचा विचार करण्याची शक्यता असते.
प्रत्येक वृषभ व्यक्ती अशीच असेल असं नाही, पण स संसाधनाचा विचारपूर्वक वापर करण्याची प्रवृत्ती त्यांच्या स्वभावाशी जोडली जाते. हीच सवय इतरांनीही शिकण्यासारखी आहे. कारण जास्त कमाईपेक्षा मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग समजणं अनेकदा अधिक महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अनेकदा स्वतःची तुलना स्वतःशीच करू शकतात. इतर व्यक्ती कुठे पोहोचली, कोणाकडे किती पैसा आणि कोणाला किती प्रसिद्धी मिळाली, यापेक्षा आपल्यात कालपेक्षा आज काय सुधारणा झाली, हा विचार अधिक उपयोगी ठरतो. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो, परिस्थिती वेगळी असते आणि संधीही वेगळ्या असतात. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाचा वेग पाहून स्वतःला कमी समजण्यापेक्षा आपल्या प्रवासाची दिशा योग्य आहे का हे तपासणं अधिक महत्त्वाचं आहे. वृषभ राशीचा स्थिर स्वभावातून एक वेगळा धडा घेता येतो, की स्पर्धा प्रत्येकाशी करायची नसते. काही वेळा स्वतःच जुन्या मर्यादा केलेली स्पर्धाच महत्त्वाची ठरते. त्यांना एखाद्या गोष्टीत समाधान मिळालं, की ते त्यामध्ये गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात. काम फक्त पूर्ण झालं पाहिजे असं नाही, तर ते नीट झालं पाहिजे अशी अपेक्षा असू शकते. त्यामुळे काही वेळा ते इतरांपेक्षा जास्त वेळ एखाद्या कामावर घालवतात. याच कारणामुळे त्यांच्या कामात बारकावे दिसू शकतात. पण हीच वृत्ती कधी-कधी अतिविचारात बदलू नये याची जाणीव काळजी घेणंही आवश्यक आहे. परिपूर्ण वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा उपलब्ध परिस्थितीत सुरुवात करणं आणि पुढे सुधारणा करत जाणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. म्हणजेच वृषभ राशीने आपल्या गुणवत्तेच्या आग्रहाला कृतीसोबत जोडले तर त्याचा परिणाम आणखी प्रभावी होऊ शकतो. आयुष्यात काही लोक अचानक चमकतात आणि काही लोक हळूहळू आपली जागा तयार करतात. वृषभ राशीचा स्वभाव दुसऱ्या प्रकाराशी अधिक जोडला जातो. त्याचं यश कदाचित सुरुवातीला फार गाजावाजा करणारं नसेल, पण एकदा पाया मजबूत झाला की त्यावर उभं राहिलेलं आयुष्य अधिक स्थिर होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर सध्या तुमच्या प्रयत्नांना सध्या तुमच्या प्रयत्नांचा परिणाम अपेक्षेप्रमाणे दिसत नसेल, तर केवळ आजच्या परिस्थितीवर तुमची क्षमता ठरवू नका. काही गोष्टींना वेळ लागतो, मात्र त्या वेळेत तुम्ही शिकत आहात का? स्वतःला सुधारत आहात का? आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवत आहात का? हे तपासणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीचा यशाचा अर्थ फक्त पैसा, पद किंवा प्रसिद्धी असा घेऊ नये. स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणं, मनाला योग्य दिशा देणं, आपल्या लोकांसाठी विश्वासार्ह व्यक्ती बनणं आणि स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं हे यशाचेच रूप आहे. बाहेरून कितीही मोठं दिसणारं आयुष्य मिळवण्यापेक्षा आतून समाधान देणारं आयुष्य उभं करणं अधिक मौल्यवान ठरू शकतं. म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावाकडून एक वेगळा धडा मिळतो. तुम्ही काय मिळवता यापेक्षा मिळवल्यानंतर तुम्ही स्वतःला कसे घडवत राहता यावर तुमच्या पुढच्या प्रवासाची खरी दिशा ठरते. आणि कदाचित म्हणूनच वृषभ राशीची ताकद अनेकदा मोठ्या आवाजात दिसत नाही, पण ती त्यांच्या निर्णयामध्ये, त्यांच्या निवडीमध्ये आणि त्यांच्या गोष्टींसाठी योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला सांभाळून ठेवण्याच्या क्षमतेत शांतपणे दिसत राहते. वृषभ राशीच्या यशाच्या प्रवासात आणखी एक वेगळी बाजू पाहायला मिळते, ती म्हणजे परिस्थिती बदलली तरी स्वतःची ओळख न गमावण्याची क्षमता. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर नवीन लोक भेटतात, नवीन जबाबदाऱ्या येतात आणि कधी-कधी आपल्याला आधी कल्पनाही नसलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी काही लोक परिस्थितीनुसार इतके बदलतात की त्यांना स्वतःलाच आपल्याला नेमकं काय हवं हे समजेनासं होतं. वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये मात्र स्वतःच्या आवडी, मर्यादा आणि जीवनात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीबाबत एक स्पष्ट चौकट असू शकते. त्यामुळे बाहेरचं वातावरण कितीही बदललं तरी त्या कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं याचा अंदाज घेणं तुलनेनं सोपं जाऊ शकतो. या स्वभावामुळे वृषभ राशीची व्यक्ती अनेकदा निर्णय घेताना भावनेच्या भरात सगळं बदलून टाकत नाही. एखादी गोष्ट मनाला लागली म्हणून लगेच मोठा निर्णय घेण्याऐवजी थोडा वेळ देऊन परिस्थिती शांत झाल्यावर विचार करणं त्यांना अधिक योग्य वाटू शकतं. ही सवय विशेषतः कठीण प्रसंगी उपयोगी ठरते. कारण संकटाच्या वेळी घेतलेला घाईचा निर्णय अनेकदा समस्या कमी करण्याऐवजी वाढवतो. शांत झाल्यानंतरही त्याच परिस्थितीकडे पाहिलं तर वेगळे पर्याय दिसू शकतात. वृषभ राशीचा स्वभाव या बाबतीत त्यांना एक प्रकारचा मानसिक ब्रेक देऊ शकतो. ते लगेच प्रतिक्रिया न देता परिस्थितीला थोडा वेळ देतात आणि त्यानंतर पुढचं पाऊल ठरवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची क्षमता देखील महत्त्वाची ठरू शकते.
प्रत्येक काम स्वतःच करायचं आणि प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची किंवा प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवायचं अशी गरज त्यांनी स्वतःवर लादली तर ते ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च होऊ शकते. पण जेव्हा त्यांना कुठे थांबायचंय, कुठे मदत घ्यायची आणि कुठे स्पष्टपणे नाही म्हणायचं, हे समजू लागतं, तेव्हा त्यांचा वेळ अधिक मौल्यवान कामासाठी वापरता येतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत पुरेसी नसते, तर आपली मेहनत कुठे वापरायची हे समजणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हा फरक समजला की कामाचा ताण कमी होऊन परिणामकारकता वाढू लागते. वृषभ राशीच्या व्यक्तींना आपल्या गोष्टीचं व्यवस्थित ठेवण्याची आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा असू शकते. त्याचा उपयोग त्यांनी योग्य पद्धतीने केला तर जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होतो. उदाहरणार्थ, दिवसात कोणती कामं आधी करायची, कोणत्या गोष्टी पुढे ढकलता येतील आणि कोणत्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे, याचा साधा आराखडा तयार केला तरी मानसिक गोंधळ कमी होऊ शकतो. मोठी यादी तयार करण्यापेक्षा काही महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करणं अधिक परिणामकारक ठरू शकतं. अशा प्रकारे स्वतःच्या वेळेचा आदर करणं ही सुद्धा यशाची एक मोठी शांत पायरी आहे. वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये एखाद्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा असू शकते. त्यांना प्रत्येक गोष्ट इतरांसारखीच करावी असे वाटेलच असं नाही. एखाद्या कामात स्वतःची पद्धत तयार करणं, त्यात स्वतःचा अनुभव जोडणं आणि हळू-हळू त्या पद्धतीला अधिक चांगलं बनवणं त्यांना आवडू शकतं. त्यामुळे त्यांच्या कामाची गुणवत्ता वेळेनुसार वेगळी ओळख निर्माण करू शकते. सुरुवातीला इतरांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तरी स्वतःच्या पद्धतीनुसार काम करत राहिलं, तर पुढे त्याच व्यक्तीची गोष्टीची ओळख बनते. त्यासाठी प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकण्याची, करण्याची गरज नसते. कधी-कधी एखादी गोष्ट इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने करणे हाच खरा खासियत ठरू शकते. तसंच वृषभ राशीच्या व्यक्तींना विश्वास मिळवणं आणि तो टिकवणं महत्त्वाचं वाटू लागतं. एखाद्याने एकदा आपल्यावर विश्वास ठेवला, की विश्वासाची किंमत त्यांना जाणवते. कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक नात्यात असो, शब्दापेक्षा कृतीने स्वतःला सिद्ध करणं त्यांना अधिक योग्य वाटू शकतं. म्हणूनच त्यांच्याबद्दल तयार झालेली चांगली प्रतिमा एका दिवसात तयार होत नाही. ती अनेक छोट्या प्रसंगातून निर्माण होते. वेळेवर दिलेला शब्द पाळणे, जबाबदारीपासून पळून न जाणे आणि अडचणीच्या वेळी अचानक गायब न होणे, या साध्या गोष्टी दीर्घकाळात मोठी विश्वासार्हता निर्माण करू शकतात. ही विश्वासार्हता पुढे संधीचं कारणही बनू शकते. कारण लोकांना कौशल्यवान व्यक्तीपेक्षा विश्वास ठेवता येईल अशी व्यक्ती अनेक वेळा अधिक मौल्यवान वाटते. काही वेळा वृषभ राशीच्या व्यक्तींना बदल स्वीकारताना सुरुवातीला अस्वस्थता जाणवू शकते. पण एकदा त्यांना त्या बदलामागचं कारण आणि त्याचा फायदा समजला, की ते नवीन पद्धत आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या सवयींना चिटकून राहण्याऐवजी कोणत्या सवयी आपल्याला पुढे नेत आहोत आणि कोणत्या मागे खेचत आहोत हे ओळखणं. एखादी सवय सोडून अनेक वर्षापासून आहे म्हणून ती चांगलीच असेल असं नाही. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि बदल स्वीकारताना वृषभ राशीची स्थिरता अडथळा न राहता ताकद बनू शकते. यशाच्या प्रवासात स्वतःच्या भावनांना योग्य जागा देणंही आवश्यक असतं. वृषभ राशीची व्यक्ती बाहेरून शांत दिसत असल्या तरी मनात अनेक गोष्टी खोलवर घेऊ शकतात. एखाद्याचं बोलणं, झालेला अपमान किंवा विश्वासघात ते लगेच विसरतील असं नाही, पण जुन्या प्रसंगांना सतत मनात ठेवून धरून ठेवलं तर पुढच्या संधीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा त्यात खर्च होऊ शकते. त्यामुळे मनात काय ठेवायचं, काय सोडून द्यायचं याचा निर्णय घेणं त्यांच्या पुढच्या पायरीसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. क्षमा म्हणजे समोरच्याची केलेली गोष्ट योग्य होती असं मानणं नाही, स्वतःला त्या घटनेच्या ओझ्यातून बाहेर काढणं असतं. या दृष्टिकोन स्वीकारला तर मन अधिक मोकळं होऊ शकतं. पुढच्या ध्येयावर केंद्रित करणं सोपं जाऊ शकतं. शेवटी वृषभ राशीच्या यशामध्ये दिसणारी एक सुंदर गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःच्या आयुष्याची किंमत कळत गेली, की ते बाहेरच्या दिखाव्यापेक्षा वास्तविक समाधानता महत्त्व देऊ लागतात. कोणीतरी आपल्यापेक्षा पुढे आहे म्हणून अस्वस्थ होण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय खरंच महत्त्वाचं ठरवणं अधिक आवश्यक असतं. प्रसिद्धी, पैसा, मोठं घर किंवा सामाजिक प्रतिष्ठा यापैकी काहीही चुकीचं नाही, पण ते मिळवताना स्वतःची शांतता, नाती आणि आत्मसन्मान गमावला तर या यशाचा अर्थ कमी होऊ शकतो.
म्हणून वृषभ राशीसाठी खरी प्रगती म्हणजे केवळ बाहेरची उंची वाढवणे नव्हे, तर आतूनही स्वतःला मजबूत बनवणे, साध्या गोष्टी निवडणं आणि आपल्या जीवनशैलीत जुळणारे यश तयार करणं होतं. त्यांच्या प्रवासात तो एक गोष्ट स्पष्ट होते, की मनुष्य बदलण्यासाठी नेमकी मोठा आवाज किंवा मोठी घोषणा आवश्यक नसते. कधी-कधी स्वतःबद्दलचा घेतलेला एक शांत निर्णय आणि त्यामागे केलेली योग्य कृतीच भविष्यातील संपूर्ण चित्र बदलू शकतात. वृषभ राशीच्या यशामागे आणखी एक वेगळ्या भावनेत दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्या स्वभावातील एक महत्त्वाची बाजू म्हणजे या गोष्टीसाठी स्वतःची किंमत न करण्याची वृत्ती. प्रत्येक व्यक्तीला खुश करण्यासाठी सतत स्वतःच्या इच्छा बदलत राहणं त्यांना फार काळ जमत नाही. सुरुवातीला समोरच्याचे विचार करतील, परिस्थिती समजून घेतील, पण एखादी गोष्ट त्यांच्या मूलभूत गरजा विरुद्ध जावं लागत असेल, तर ते हळू स्वतःची भूमिका स्पष्ट करू शकतात. सवय त्यांना अशा निर्णयांपासून दूर ठेवू शकते. त्यामुळे नंतर पश्चातापही होण्याची शक्यता असते. यामुळे यशाच्या मार्गावर फक्त संधी मिळवणं नसतं, तर कोणत्या संधी नाशिकपर्यंत तरी समजणं तितकंच महत्त्वाचं असतं. वृषभ राशीच्या व्यक्ती एखाद्या कामात उतरल्यावर त्यामागचं व्यावहारिक भाग समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कल्पना चांगली आहे एवढ्यावर ते थांबत नाही. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काय लागेल, किती वेळ लागेल, कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्यातून अपेक्षित परिणाम मिळेल का, याचा अंदाज घेण्याची पद्धत सुरू असू शकते. त्यामुळे त्यांचं काही निर्णय बाहेरून खूप साधे वाटले तरी त्यामागे विचार केलेला असतो. स्वप्न मोठं असणं आवश्यक आहे, पण त्या स्वप्नास वास्तवात आणण्यासाठी पायऱ्या कोणत्या असतील हे समजणं त्याहून महत्त्वाचं आहे. वृषभ राशीच्या स्वभावातून हा व्यावहारिक दृष्टिकोन शिकण्यासारखा आहे. त्यांच्या यशात वेळेची जाणीव ही मोठी भूमिका बजावू शकते. प्रत्येक गोष्ट करण्यापेक्षा योग्य क्षण ओळखला आणि त्यांना अधिक महत्त्वाचं वाटू शकलं. काही निर्णय आज घेतले तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. तर काही संधी सोडून थोडा वेळ थांबून स्वीकारल्या तर त्यांचा परिणाम अधिक चांगला दिसू शकतो. म्हणून वृषभ राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर लगेच उडी घेत नाही, म्हणून तिला निष्क्रिय समजणं योग्य ठरणार नाही. काही वेळा बाहेरून शांत असले पण आतून परिस्थितीचा अंदाज घेत असतात. योग्य क्षणाची वाट पाहण्याची ही क्षमता फार योग्य कृतीसोबत जोडली तर मोठा फायदा मिळू शकतो. आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या अनुभवातून शिकण्याची सवय असू शकते. दुसऱ्याने सल्ला दिला तरी ते स्वतः लगेच स्वीकारण्याऐवजी स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासण्याची प्रवृत्ती दिसू शकते. त्याची पद्धत काम करत नसेल तर ती पुन्हा वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रात खोलवर जाण्याची क्षमता असू शकते. एखाद्या विषयात रस निर्माण झाला तरी वरवरची माहिती घेऊन थांबण्यापेक्षा त्यामागची पद्धत, बारकावे आणि प्रत्यक्ष उपयोग समजून घेण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. हीच गोष्ट त्यांच्या कौशल्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. एखादी व्यक्ती अनेक गोष्टी थोड्या प्रमाणात जाणत असतील, तर दुसरी व्यक्ती त्या क्षेत्रात मजबूत पकड निर्माण करू शकते. दोन्ही मार्गांना स्वतःची किंमत आहे, पण एखाद्या विशिष्ट कौशल्याला दर्जा मिळवून देण्यासाठी खोलवर पाहण्याची वृत्ती खूप उपयोगी ठरते. वृषभ राशीच्या या गुणाचा योग्य उपयोग केला तर त्यातून दीर्घकाळ टिकणारी व्यावहारिक ओळख निर्माण होऊ शकते. नात्यांच्या बाबतीतही त्यांच्या यशावर अप्रत्यक्ष परिणाम करणारी एक गोष्ट म्हणजे कोणाला आपल्या आयुष्यात किती जागा द्यायची याची समज. प्रत्येक गोष्ट ओळख मैत्रीत बदलत नाही आणि प्रत्येक मैत्रीला आयुष्यभर टिकण्याची गरज नसते. काही लोक विशिष्ट टप्प्यासाठी आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकून पुढे निघून जातात. हे स्वीकारता आलं तर नाती तुटली म्हणून स्वतःला दोष देण्याची गरज राहत नाही. वृषभ राशीच्या व्यक्तींनी भावनिक गुंतवणूक कुठे करायची आणि कुठे फक्त आधाराचं अंतर ठेवायचं हे ओळखलं तर त्यांची मानसिक ऊर्जेची बचत होऊ शकते. मन शांत असेल तर निर्णय घेण्याची क्षमता अधिक स्पष्ट होते. त्यांच्या स्वभावातील एक संभाव्य आव्हान म्हणजे एखाद्या गोष्टीशी भावनिक जोड निर्माण झाली की त्यातून बाहेर पडणं कठीण होऊ शकतं. जुनी नोकरी, जुनी पद्धत, जुना व्यवसाय, जुना विचार किंवा जुनी अपेक्षा याची काहीतरी बदलण्याची गरज असली तरी त्यांचं मन त्याला लगेच तयार होईल असं नाही. पण जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची राहण्यासाठी नसते. काही लोकं आपल्याला एका टप्प्यापर्यंत घेऊन जातात आणि त्यानंतर त्यांना बदलणं आवश्यक होतं. वृषभ राशीने ही गोष्ट स्वीकारली
तर त्यांची स्थिरता एक जागी अडकून राहण्याऐवजी योग्य वेळी पुढे जाण्याची ताकद बनू शकते. स्वतःला बदलणं म्हणजे स्वतःची ओळख गमावणं नव्हे, उलट परिस्थितीनुसार स्वतःची अधिक चांगली आवृत्ती तयार करणं असतं. वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी स्वतः वेळ देणं हा देखील एक मौल्यवान संसाधन आहे. काही लोकांना सतत व्यस्त राहणं म्हणजे प्रगती वाटते, पण प्रत्येक व्यक्ती उत्पादक असतेच असं नाही. एखाद्या दिवसात खूप कामं केलं तरी त्यापैकी महत्त्वाचं काय साध्य झालं हे पाहणं आवश्यक आहे. म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तींनी स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवण्याऐवजी आपल्या प्रयत्नांना परिणाम तपासण्याची सवय लावली तर त्यांना अधिक स्पष्ट दिशा मिळू शकते. कमी काम पण योग्य काम हा दृष्टिकोन अनेकदा जास्त परिणाम देऊ शकतो. आपल्या ऊर्जेची मर्यादा समजून ती योग्य ठिकाणी वापरणं ही सुद्धा यशाची राजनीती आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या निर्णयाचं श्रेय घेण्याइतकं त्यांची जबाबदारी स्वीकारणं. एखादा निर्णय यशस्वी झाला तर त्याचा आनंद घेणं सोपं असतं. पण चुकीचा ठरला तर परिस्थिती, नशीब आणि इतर व्यक्तींना दोष देणंही सहज शक्य असतं. मात्र स्वतःच्या निर्णयाचा अधिक चांगला निर्णय घेता येतो. वृषभ राशीच्या व्यक्तींनी या वृत्तीतील मजबूत असं केलं तर त्यांच्यातील आत्मविश्वास केवळ भावनेवर आधारित न राहता अनुभवावर आधारित होतो आणि अनुभवातून तयार झालेला आत्मविश्वास कोणत्याही बाहेरच्या कौतुकापेक्षा अधिक टिकाऊ असतो. शेवटी हे राशीच्या यशाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे स्वतःसाठी योग्य जीवन पद्धती तयार करण्याची क्षमता. प्रत्येकाला एकच मार्ग योग्य असेल असं नाही. एखाद्यासाठी मोठं शहर, मोठं करिअर आणि सततची धावपळ असू शकते, तर दुसऱ्याला शांत वातावरणात स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतंत्र काम अधिक समाधान देऊ शकतं. वृषभ राशीच्या व्यक्तींनी इतरांच्या यशाची नक्कल करण्याऐवजी स्वतःला कोणत्या प्रकारचं आयुष्य खरंच हवंय हे ओळखलं तर त्यांची ऊर्जा अधिक योग्य दिशेने जाऊ शकते. कारण खरी प्रगती म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याची प्रतिकृती बनणं नाही. आपल्या स्वभावाला, क्षमतेला आणि मूल्यांना योग्य असा मार्ग तयार करणं. वृषभ राशीची खरी ताकद याच ठिकाणी दिसते. जेव्हा ते बाहेरच्या जगाच्या आवाजापेक्षा स्वतःच्या आयुष्याचं काय हवं हे ओळखतात, तेव्हा त्यांच्या निर्णयांना अधिक स्पष्टता येते आणि त्यातून तयार होणारी वाट इतरांच्या नजरेत साधी असली तरी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर तुमच्यातली ही खासियत कमेंटमध्ये एका शब्दात नक्की सांगा आणि अशीच वेगळी मनाला भिडणारी राशीची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.